आरती शरद फरकाडे। मी आता 9वीची विद्यार्थिनी। माझ्या शाळेचे नाव न्यू हायस्कूल बनकिनोळा, तालुका सिल्लोड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर। माझा विषय आहे माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र। नावाप्रमाणे समृद्ध असणारा महाराष्ट्र म्हणजे काय? माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा सर्व क्षेत्राने विकसित असायला पाहिजे, जसे की जिजाऊंच्या संस्कारांचा, शिवरायांच्या विचारांचा आणि शंभूंच्या पराक्रमाचा साक्षीदार म्हणजे माझा महाराष्ट्र। शाहूंच्या पुरोगामी दर्याचा, बाबासाहेबांच्या लेखणीचा, अण्णाभाऊ साठे यांच्या लोककलेचा आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या क्रांतीचा वारसादार म्हणजे माझा महाराष्ट्र। इतिहासाचा साक्षीदार, समतेचा प्रसार आणि अखंड भारताचा आधार म्हणजे माझा महाराष्ट्र। कष्टकरी शेतकऱ्यांचा, दिनदुबळ्या दलितांचा, 109 हुतात्म्याच्या बलिदानांचा, दिल्लीच्या तख्तालाही घाम फोडणाऱ्या आमच्या जिगरबाज मावळ्यांचा महाराष्ट्र। अशा मावळ्यांनी रक्तांचा थेंब थेंब पाडला आणि तेव्हा कुठे अखेरीस 1 मे 1960 रोजी मुंबईसह महाराष्ट्र राज्याची निर्मिती करण्यात आली। महाराष्ट्र हे प्रामुख्याने कृषीप्रधान राज्य आहे। बहुसंख्य नागरिक शेतीवर अवलंबून आहेत। आपला बळीराजा संपन्न झालेला पाहायला मला आवडेल। सध्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक व व्यावसायिक शिक्षण घेताना पाहून आनंद होत आहे। यामुळे एक सुरक्षित पिढी तयार होऊन आपल्या महाराष्ट्रातला त्यांच्या हाताने समृद्ध करतील आणि असा समृद्ध महाराष्ट्र मला माझ्या स्वप्नात पाहायला आवडेल, जिथे शेतकरी, सैनिक, स्त्रियांना आदराचे स्थान असेल, धर्मयथाचे, भ्रष्टाचाराचे, अंधश्रद्धेचे नाव असा माझ्या स्वप्नातील समृद्ध महाराष्ट्र असेल। कल्याणच्या सुभेदार सुनेला साडी चोरी परत पाठविताना शिवाजी महाराज म्हटले होते, अशीच आपली आई असती सुंदर रूपवती, अशीच आपली आई असती सुंदर रूपवती, आम्ही सुंदर झालो असतो वदले छत्रपती, वदले छत्रपती। हे शब्द प्रत्येक तरुणासाठी आदर्श ठरतील, तसेच वागतील, असा असेल माझ्या स्वप्नातला समृद्ध महाराष्ट्र। माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा व्यसनमुक्त असेल। आपण आपले घराचा परिसर नेहमीच स्वच्छ ठेवतो, पण जेव्हा आपण घराच्या बाहेर जातो तेव्हा रस्त्याच्या कडेला असलेल्या कचऱ्याकडे आपले लक्ष जाते का? हो, जाते। पण बऱ्याचदा हा कचरा आपण कळत नकळतपणे वाढविण्याचे काम करत असतो। जसं घर आपलं आहे तसे रस्ता, गाव, महाराष्ट्र आपला आहे, ही आपलेपणाची भावना का बरं येत नाही? जेव्हा ही भावना प्रत्येक महाराष्ट्रीयांच्या मनात निर्माण होईल तेव्हा स्वच्छ, सुंदर, समृद्ध महाराष्ट्राचे स्वप्न साकार होईल आणि माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र हा स्वर्गाहूनही सुंदर दिसेल। माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र तंत्रज्ञानाने परिपूर्ण असेल, वैद्यकीय सुविधांनी परिपूर्ण असेल, जेणेकरून एखाद्या रोगाचा प्रादुर्भाव होईल तेव्हा त्या रोगावर सहज मात करता येईल। माझ्या स्वप्नातील महाराष्ट्र जात, धर्म, पंथ, द्वेष बाजूला सारून माणसाला माणूस समजायला, एकमेकांच्या सुखदुःखात सहभागी होणारा, दुसऱ्यांच्या यशाचा आनंद घेणारा, एकमेकांचे सण साजरे करणारा असा असावा माझा समृद्ध महाराष्ट्र। धन्यवाद।